मालेगाव असू देत किंवा नसरापूर असू देत, फक्त नावं बदलतात पण वेदना त्याच राहतात. त्या चिमुकल्या मुलींचे बळी घेतलेले लोक अजून जिवंत आहेत. त्यांना अजूनही जन्मठेप झालेली नाही. आत्ता 2 तारखेला झालेला नसरापूरमधला तो 65 वर्षाचा माणूस तो सुद्धा जिवंत आहे. काय आहे का, कशी आहे न्यायव्यवस्था, कशी आहे ही आपली सरकार. ह्या प्रत्येक लोकांना जिवंत ठेवतात. त्यामुळे यांचं धाडस होतं लहान लहान चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांना जिवंत मारायची हिंमत येते त्यांच्यामध्ये. का नाही यांना शिक्षा होत, का नाही लगेच जन्मठेप होत, का नाही यांना भर रस्त्यात जिवंत जाळत. किती वेदना होतात त्या लहान मुलींच्या जीवाला. त्यांचा का नाही विचार करत हे लोक. का अशा लोकांना जिवंत ठेवतात, का नाही डोळे काढत, का नाही त्यांना जिवंत मारत अशा नालायक लोकांना. ती मालेगावची मुलगी, तिलाही अजून न्याय नाही मिळालेला. आणि आता हे नसारापूरची 65 वर्षाच्या म्हातारेने त्या चिमुकलीला दगडाने ठेचून शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवलं. एवढी हिंमत ह्या लोकांची. आणि हे आपलं गव्हर्नमेंट, ही न्यायव्यवस्था काय करते? डोळे झाकून बंद बसली काय? का नाही शिक्षा देते या लोकांना? का नाही जिवंत जाळत? अरे बघा, या चिमुकल्यांचे जीव गेले त्यांच्या आईवडिलांकडे, त्यांच्या वेदना, त्यांना काय त्रास होतोय ते. असे डोळे झाकून नका बसू, आता तरी डोळे उघाडा. काय करतात आपले हे मुख्यमंत्री, पंतप्रधान, उपमुख्यमंत्री? डोळे झाकून बसलेत काय? त्यांच्या घरातली जर एखादी लहान मुलगी असती, तिच्यावर अशी वेळ आली असती तर असेच डोळे झाकून बसले असते का? उत्तर द्या तुम्ही. कोणते देवेंद्र फडणवीस? तुम्ही तरी बघताय ना तुमच्या डोळ्यांनी. कधी न्याय मिळणार आहे या मुलींना? लवकरात लवकर न्याय द्या ह्या दोन्ही मुलींना. काय यांचा दोष होता या चिमुकल्यांचा? जिवंत जाळा या आरोपींना, यांचे डोळे काढा, किंवा जन्मठेप द्या किंवा एन्काउंटर करून मारून टाका. काही करा, पण ह्या मुलींना न्याय द्या. आणि या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे. समजलं?